जय हिंद फ्रेंड्स. अर्थसंकल्प 2023-24 याच्या नावामध्येच एक अर्थ आहे, दुसरा शब्द आहे संकल्प. या संकल्पामध्ये जे आहे तर जमा खर्चाचं व्यवस्थापन असं करायचं आहे की आपल्याला अर्थपूर्ण ध्येय काय झाले पाहिजे, साध्य झाले पाहिजे. मग अर्थसंकल्प ज्याला बजेट म्हणतो, एक तो फ्रान्स शब्द आहे बोगेट, ठीक आहे. तर जे आहे या शब्दापासून जे आहे तर जे आहे बजेट असा शब्द बनला. पण तो एक लक्षात घ्या की अर्थसंकल्पामध्ये जमा आणि खर्च हे जे आहे यामध्ये पैशाचं जरी व्यवस्थापन असलं, पण पैशापासून जे आहे पैशाचं रूपांतर कशामध्ये झालं पाहिजे, अर्थ. पैशापासून जर काही ध्येय साध्य करता येत असेल तर त्या पैशाला अर्थ काय होतो, प्राप्त होतो. म्हणून मराठी अर्थ शब्द जे आहे ना हा खूप सुंदर आहे. त्यामध्ये जे आहे विकासाचे सर्व कन्सेप्ट येतात. विकास ही अतिशय व्यापक संकल्पना आहे, ज्यामध्ये तुम्हाला सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, पर्यावरण, नैतिक मूल्य सर्वांना न्याय भेटला पाहिजे, तरच त्या पैशाला अर्थ काय होतो, प्राप्त होतो. त्याला अर्थ म्हणतात. मग मराठी शब्द जे आहे अर्थ हा ना हा खूप छान शब्द आहे. म्हणून इथं जे आहे अर्थसंकल्पामध्ये जरी 1 वर्ष असलं तर अर्थसंकल्पामध्ये 3 वर्षाचे आकडे असतात. म्हणजे हे जे 2023 जर 24 असेल तर जे आहे त्याच्या मागच्या आणखी 2 वर्षाचे आकडे असतात. मग परत एक प्रश्न असा येऊ शकतो की जे आहे की ॲक्च्युअल आकडे कधीचे असतात. समजा आपण इथं घेतलं की 2000 जे आहे 22-23, 2021-22, तर जे आहे 21-22चे ॲक्च्युअल आकडे असतात, 22-23चे रिवाईज आकडे असतात, आणि 2023 जे सध्याचं वर्ष आहे त्याचे कोणते आकडे असतात, एस्टिमेट, अंदाजित रकमा असतात. ठीक आहे. मग या अर्थसंकल्पामध्ये जमा खर्चाचं व्यवस्थापन असते, ज्यामध्ये या बजेटनुसार जे आहे 70 म्हणजे 7 ध्येय साध्य करता आले पाहिजे. ठीक आहे. मग जमा खर्च आपल्याला नेहमी वाटतं की जमा वाढल्या पाहिजे, पण काही जमा अशा असतात जे कर्ज होत नाही त्याला महसुली जमा म्हणतात, तर त्या वाढल्या पाहिजे आणि भांडवली जमा कमी झाल्या पाहिजे. खर्च जो असतो त्यामध्ये महसुली खर्च कमी झाला पाहिजे, ज्याला आपण थोडक्यात बॅड एक्सपेंडिचर म्हणतो. मग या बजेटमध्ये महसुली खर्च कमी केला आणि जो गुड एक्सपेंडिचर असतो भांडवली खर्च तो वाढला पाहिजे. तर या बजेटमध्ये 33% तो काय केला, वाढवला, आणि तो 10 लाखापर्यंत नेण्याचं काय आपलं उद्दिष्ट आहे. मग तो जर आपण समजा 10 लाखापर्यंत जर नेला तर तो आपल्याला काय होईल, 4.5% ऑफ GDP असते. भांडवली खर्च किती असेल, 4.5%. आता खर्चामध्ये जे आहे एक खर्च कमी करायचा, एक खर्च वाढवायचा, पण जो बॅड एक्सपेंडिचर आहे ज्याला आपण समजू असं म्हणजे महसुली खर्च, तो अर्थव्यवस्थेत जवळपास किती आहे, जवळपास 80%पेक्षा जास्त आहे. भांडवली खर्च फक्त किती आहे, 17 ते 18%. म्हणून त्याला वाढवण्याची गरज काय, जास्त. ठीक आहे. मग असं या पूर्ण लेक्चरमध्ये आपण अर्थसंकल्पामधले की पॉईंट्स, कुठं जे आहे हटके पॉईंट चेंज झाला, एक्झामला कोणता पॉईंट येऊ शकतो, सर्व प्रकारच्या योजना यामध्ये जे आहे भारतश्री योजना, गोवर्धन योजना, त्यानंतर नमस्ते योजना, त्यानंतर जे आहे म्हणजे महत्त्वाच्या मॅन होल्ड टू मशीन योजना, अशा खूप चांगल्या योजना ज्या आहे, अमृत धरोहर योजना, ह्या योजना ज्या सुद्धा लॉन्च झाल्या ते सुद्धा आपण शेवटी काय करणार आहे, पाहणार आहे. कारण की त्यापैकी एक योजना काय होते, परीक्षेला येऊ शकते, सिंपल जोड्या लावा येऊ शकते. ठीक आहे. आणि या लेक्चरमध्ये काय करणार आहे आपण की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जेवढे काही टॉपिक आहेत, आता अर्थव्यवस्थेला कसं असते, सर्वच टॉपिक असतात. ठीक आहे. म्हणजे ग्रोथ वर्सेस डेव्हलपमेंट, इथं डेव्हलपमेंटवर भर आहे. हे 7 पॉईंट म्हणजे काय, डेव्हलपमेंट. तर हे सर्वच जे आहे चॅप्टर त्यामध्ये काय करणार आहे आपण, हळूहळू काय करणार आहे, रिवाईज करणार आहे. एक पॉईंट आपण रिवाईज करू. म्हणजे तुम्हाला काय होईल की तुम्ही जे कसं असतं की आपल्याला जे चालू घडामोडी असतात ते आपल्याला भविष्यात काय येऊ शकतात याचं एक गेसिंग पॉवर देतात. म्हणून त्यासुद्धा गोष्टी आपण यामध्ये काय करू, बघू. तुम्हाला जे आहे इथं सुद्धा की पारंपरिकरित्या काय होतं आणि आता सध्या काय बदल झाले हे सुद्धा माहीत असणं काय गरजेचं आहे. आता मागे काय झालं होतं की टॅक्स हा, ठीक आहे, तर टॅक्स जे आहे, जे नवीन टॅक्सेस जे आहेत तेच एक्झामला MPSCने विचारले होते. ठीक आहे. मग आता UPSCला कसं असतं, आता समजा बजेट असते, बजेटमध्ये एखादा काहीतरी हटके पॉईंट असते. मी तुम्हाला एक सिंपल सांगतो. समजा की या 2023 जे आहे युनायटेड नेशननी जे आहे इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स यासाठी जाहीर केला आहे. मिलेट्स म्हणजे भरड धान्य. त्यासाठी जे आहे तर भरड धान्याला श्री अन्न म्हणतात. ठीक आहे. भरड धान्याला काय दिलं, श्री अन्न. आता श्री अन्न जर म्हटलं, आता भारतात भरड धान्य कोणते, प्रिलिममध्ये एक सिंपल क्वेश्चन येऊ शकतो. या बजेटमध्ये काय केलं, या भरड धान्याची काय केलेली आहे, नावं दिलेली आहे भरड धान्याची. म्हणजे मी तुम्हाला एक नावं सुद्धा जे आहे परीक्षेला एक सिंपल प्रश्न येऊ शकते की खालीलपैकी कोणते भरड धान्य नाही, असा प्रश्न येऊ शकते. कारण की त्याच्यावर आपण फोकस काय केला आहे जास्त. आणि त्यासाठी जे आहे सर्वात महत्त्वाचे आहे ॲग्रिकल्चर ॲक्सिलरेटर फंड भरड धान्यासाठी लॉन्च केलेला आहे. कोणता, AAF. म्हणजे बघा ना, इंटरनॅशनल इयर आहे म्हणजे आपली अर्थव्यवस्था ही आता लोकल नाही राहिली तर ग्लोबलही झाली आहे. ग्लोबल इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स आहे, तर
तर मिलेटला सुद्धा आपल्या भरड धान्याचा याला महत्त्व काय बजेटमध्ये सर्वात जास्त, मग त्याला आपण श्री अन्न म्हणतो. परीक्षेला हा एक प्रश्न येऊ शकतो. मग मिलेट जे आहे तर तुम्हाला सांगतो ज्वारी. आता ज्वारी, रागी आणि बाजरी आपल्याला माहीत आहे हे भरड धान्य, परंतु दुसरा शब्द येऊ शकतो कुट्टू, रामदना, कांगणी, कुटकी, कोदो आणि चीना. हे भारतातले काय भरड धान्याचे नाव आहे. सिंपल प्रश्न येऊन जाईल तुम्हाला की भरड धान्य खालीलपैकी कोणते नाही. तर हे सर्व भरड धान्य मी पुन्हा एकदा सांगतो. ज्वारी, रागी, बाजरी, कुट्टू, रामदना, कांगणी, कुटकी, कोदो, चीना. ठीक आहे. आता असं कसं वाटतं की एकदम असं वेगळं वाटतं ना असं, ठीक आहे, पण बरोबर परीक्षा काय करते हेच हेरत असते. म्हणजे एखादं काहीतरी असं केमिकल न्यूजमध्ये असते तर ते केमिकल हे प्रश्न येऊ शकतो. आता या याच्यामध्ये ना एक केमिकल न्यूजमध्ये आहे, ठीक आहे, केमिकल. आता ते केमिकल कोणतं आहे? क्लोरोहायड्रीन आहे, क्लोरोहायड्रीन. तर हा एक पॉईंट बघून घ्या केमिस्ट्रीमध्ये, क्लोरोहायड्रीन कशासाठी आहे, त्याचे वापर काय आहे वगैरे वगैरे. मग त्याच्यावरच काय या बजेटमध्ये भर दिलेला आहे. आणि एक इथिल अल्कोहोल आहे. हे दोन गोष्टीवर इथं महत्त्वाचं आहे. मग आता असं कसं असते, काही गोष्टी अशा असतात बजेटमध्ये असं दिलेलं असते, परंतु एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ना असे पॉईंट काय केले जातात, पिकअप केले जातात. मग हे सर्वच पॉईंट काय करू आपण डिस्कस करू. मग आता ते स्टेप बाय स्टेप, सबका साथ सबका प्रयास, ठीक आहे. म्हणजे आपण असं टीम म्हणून काय करू, आपण अभ्यास सुरू करू. आता सप्तर्षी आहे, याच्यामध्ये बघा आता सामाजिक, आर्थिक, राजकीय सर्व चारही पॉईंट काय होते कव्हर होते. त्यामुळे शाश्वत विकास काय होते शक्य होते. आता जी समजा आता हे लक्षात घ्या बघा, 12वी पंचवार्षिक योजना आहे, तिचं मेन ध्येय कोणतं आहे? जलद, सर्वसमावेशक व शाश्वत विकास. हे 12वी पंचवार्षिक योजना. आता 12 पंचवार्षिक योजना हे मॉडेल रद्द झालं आणि मोदी सरकारने जे आहे एक नवीन मॉडेल आणलं. तर ते आहे, तर मोदी सरकारची एक योजना होती इंडिया ॲट 75. ही जी मोदी सरकारची योजना आहे तर ही 30 सालीला 3 वर्ष, 7 वर्ष आणि 15 वर्ष असं नियोजन आहे आपलं. 3 वर्ष, 7 वर्ष, 15 वर्ष. मग इंडिया ॲट 75 हे एक नियोजन होतं कोणाचं? नीती आयोगाचं. इंडिया ॲट द रेट 75. 75 म्हणजे अमृतकाल, 75 साल कंप्लीट हो गए, ठीक आहे. मग 75 वर्षात आपण काय मिळवलं, काय नाही मिळवलं? तर 75 वर्षात आपण खूप मिळवलं, नाही मिळवलं अशातला भाग नाही आहे, ठीक आहे. म्हणजे अमेरिकेनं 75 वर्षात जेवढी प्रगती केली असेल, त्यांचे संविधान आल्यानंतर नक्कीच आपण त्याच्यापेक्षा जास्त प्रगती केली, ठीक आहे. मग तुम्ही एकदम असं 1 to 1 नका तुलना करू. आजची अमेरिका नका बघू ना. त्यांचं जेव्हा संविधान आलं असतं, कारण कोणत्याही देशाचा विकास हा कधी सुरू होतो? ज्या दिवशी त्याचं संविधान येतं त्या दिवसात खरा विकास सुरू होतो. मग आता आपण प्रगती करत आहे आपली, जे आहे आपलं म्हणजे 2014 ते आज जर बघितलं तर दरडोई उत्पन्न 1.9 टाइम्स वाढलेलं आहे, म्हणजे जवळपास 2 पट वाढलेलं आहे. आणि अर्थव्यवस्था जे आपली 10व्या स्टेजवरून पुढे 5व्या रँकवर आलेली आहे, 5th रँक आहे. म्हणजे प्रगती करत आहे, ठीक आहे. परंतु ही ज्या प्रकारे जो विकास झालेला आहे तर ते आपल्या पोटेन्शियलला, एक भारतीय माणसाच्या पोटेन्शियलला तो जे आहे साजेसा नाही आहे. कारण की देश म्हटलं तर असं दिसतं, पण आपण दरडोई जर विचार केला तर मानव संसाधन विकास ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये आपली 132वी रँक येते. भूकमारी इंडेक्स आहे इंटरनॅशनल 107वी रँक येते. आणि पर कॅपिटा, मग ह्युमन कॅपिटल इंडेक्स असतो, कोणताही इंडेक्स बघो त्यामध्ये ना आपली रँक जी आहे ना जगात 100पेक्षा जास्त येते. त्यामुळे आपण जे आहे थोडं जे आहे पॉझिटिव्ह असावं, परंतु इथं समाधानी पूर्णपणे होऊ शकत नाही. आपल्याला वेगाने प्रगती करण्याची गरज काय जास्त, ठीक आहे. आता कसं आहे 2020-21चा जर आपण काळ बघितला लॉकडाऊनचा, तर 2020-21मध्ये सर्व जग बंद होतं. त्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये जमा येणं बंद झालं होतं. खर्च काय करायला लागला जास्त, मग जास्तीत जास्त कर्ज घेऊन काय केलं, खर्च केला. कारण त्यामुळे जे आहे मग आपला कसं असते, जेव्हा मंदी असते, आता हे सध्या मंदीचाच काळ आहे, मंदी जेव्हा असते तेव्हा खर्च काय करावा लागतो, वाढवा लागतो. मग तेव्हा आपण खूप खर्च वाढवला, त्यामुळे आपली जी राजकोषीय तूट आहे, ठीक आहे, फिस्कल डेफिसिट, वित्तीय तूट आहे, तर ती 9.2% पर्यंत पोहोचली 2020-21ला. का 2020-21ला GDP जो होता तो मायनसमध्ये होता, -7.7% होता, ठीक आहे. नंतर ॲक्च्युअल आकडे 7.3 पण झाले त्याचे, ठीक आहे. पण मायनस GDP सर्वात खाली केव्हा GDP आला 2020-21मध्ये. भारताचा GDP आतापर्यंत 5 वेळा काय होता, निगेटिव्ह होता. किती वेळा? 5 टाइम्स, ठीक आहे. 5 वेळा आपण निगेटिव्ह होता. पण सर्वात डीप कोणती लेवल होती? 2020-21. मग अशा मंदीच्या काळातून आपण बाहेर येत आहे. मग जग हे मंदीकडे आहे सध्या. मग आपल्याला आपली अर्थव्यवस्था सांभाळायची आहे, संतुलित करायची आहे. मग आपल्याला जमा खर्चामध्ये संतुलन आलं पाहिजे, म्हणून आपण पूर्ण विकासावर काय करत आहे, भर देत आहे. म्हणजे या ओव्हरऑल बजेटचा जर विचार केला आपण, तर या बजेटमध्ये जे आहे एवढ्या मोठ्या बजेटमध्ये हा बजेट थोडासा का जास्त चांगला दिसतो, कारण यामध्ये एक थोडासा भांडवली खर्च काय केला, वाढवला. जनरली महसुली खर्च वाढवण्यावर भर काय असतो, जास्त. जसं मागच्या जे आहे तर कोणतेही जे आहे तर महसुली खर्च, पण भांडवली खर्च जास्त महत्त्वाचा असतो. आणि कसं असतं, एखाद्या व्यक्तीला, कुटुंबाला किंवा देशाला
जर एव्हरग्रीन राहायचं असेल, अर्थव्यवस्था एव्हरग्रीन ठेवायची असेल, तर भांडवली खर्च किती करतो ना याच्यावर जास्त महत्त्व असते. म्हणजे महसुली खर्चापेक्षा भांडवली खर्च काय असला पाहिजे जास्त. परंतु आपला भांडवली खर्च जे आहे किती आहे फक्त पूर्ण 17 ते 18% आहे, म्हणजे खूप कमी आहे आपला. मग वाढवला म्हणजे काय खूप लेट झालं आपलं, ठीक आहे असं, ठीक आहे. पण तरी ठीक आहे, भांडवली खर्च वाढवला 33%, मग हे एक चांगला साईन आहे. म्हणजे इथं आणि फिस्कल डेफिसिट तुटी कमी करण्यावर भर आहे. म्हणजे सध्या आपली जी आहे तेव्हा 9.2 होती, तर सध्या जे आहे सध्या किती आहे 2023-24 किती आहे 5.9%. आणि हे आपल्याला काय करायची आहे, तर जे आहे एक 4.5% 2024-25 तरी झाली पाहिजे. म्हणजे तुटी कमी करायची आहे, ठीक आहे ओव्हरऑल असं. आता जे आहे आपण पुन्हा एकदा बघू. सर्वसमावेशक विकास आवश्यक आहे. आणि 1991 नंतर जे धोरण आपण स्वीकारलं, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, यामुळे जॉबलेस एक्सक्लुझिव्ह ग्रोथ आहे आणि बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे, ठीक आहे. त्या बेरोजगारीवर अटॅक करणं काय खूप जास्त गरजेचं आहे, ठीक आहे. मग इथं जे आहे सर्वात दुर्गम भागापर्यंत दळणवळण व्यवस्था पोहोचणे, ठीक आहे, रिच टू लास्ट माईल, ठीक आहे. सर्वांपर्यंत पोहोचलो पाहिजे, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरला महत्त्व काय असते जास्त. त्यानंतर युवा शक्ती, कारण भारताकडे जे आहे तर यूथ पॉप्युलेशन जे आहे, जी आपली 15 ते 30 वयोगटातली जी यूथ पॉलिसी नॅशनल यूथ पॉलिसीनुसार 15 ते 30 येतं. आणि महाराष्ट्राच्या यूथ पॉलिसीनुसार 15 ते 35च्या वयोगटातील व्यक्तीला काय म्हणतात, युवा म्हणतात. पण भारतात 15 ते 30 आहे. तर ही पॉप्युलेशन आपली 27.27% आहे. त्याचं भारताचं साधारण वय जे आहे, सरासरी वय 29 वर्ष आहे. म्हणजे जगातला भारत हा काय यंगेस्ट देश आहे. हा खूप मोठा डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे, ठीक आहे. परंतु भारतात जे आहे लोकसंख्या खूप आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु आपला शिक्षणावर आरोग्यावर खर्च काय खूप कमी आहे, ठीक आहे. परंतु या बजेटमध्ये आरोग्यावरचा खर्च जर आपण बघितलं तर 13%ने वाढवला, ठीक आहे. आता इथं जर समजा म्हटलं आरोग्यावरचा खर्च, तर काही आकडे जे आहे तुम्ही लिहून घेत चला. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू जे महत्त्वाचे आहे, दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला मी सांगत आहे, तर तेवढे आकडे जे महत्त्वाचे आहे ते लिहून घ्या, ठीक आहे. तर इथं जे आहे आरोग्याचा खर्च 13%ने वाढवला. आणि आता आरोग्यावर खर्च जे आपला किती झालेला आहे 2.1% झालेला आहे. आणि शिक्षणावरचा खर्च 8%ने वाढवला. म्हणजे दोन्ही खर्च वाढवले, पण आरोग्यावरचा खर्च काय वाढवला जास्त, ठीक आहे असं. मग इथं जे आहे तर इथं दोन जे आहे आकडे आहे आपण बघू, तर 2.1% झाला आहे, म्हणजे थोडासा वाढला आहे. आपलं गोल किती आहे, म्हणजे समजा राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 तिसरं धोरण आहे, तर आपल्याला हे किती करायचं आहे 2.5% करायचं आहे, 2.5%, ठीक आहे असं. पण ठीक आहे, आरोग्यावर आपण खर्च वाढवत आहे, कारण की लॉकडाऊन म्हणून आपल्याला धसका दिला चांगला, पण तरी पण जे आहे कमी आहे. कारण जेव्हा मी अमेरिकेचा पाहतो, ठीक आहे, अमेरिकेचं हेल्थ एक्सपेंडिचर मी पाहिलं की ते त्यांच्या GDPच्या किती टक्के खर्च करतात. GDP म्हणजे पूर्ण देशाच्या वस्तू व सेवाचं उत्पादन, तर ते जवळपास जे आहे त्यांचं 17 ते 18% खर्च करतात, ठीक आहे. आता त्यांचा GDP किती जास्त, त्यांची पॉप्युलेशन आपल्या 4 पट कमी, म्हणजे ते खूप जास्त करतात. म्हणजे एवढा श्रीमंत देश असून मला कधी कधी विचार पडतो की हे तर लोक सर्व श्रीमंत आहे, मग एवढा आरोग्यावर गव्हर्नमेंट खर्च का करते. कारण की ते फाउंडेशन आहे. हेल्थ अँड एज्युकेशन हे फाउंडेशन आहे. हे युवा शक्ती जर टॅप करायची असेल तर हेल्थ अँड एज्युकेशन काय पाहिजे, द बेस्ट पाहिजे. गरीबाचा मुलगा असो का श्रीमंताचा असो, ठीक आहे, त्याला एकसारखं काय भेटलं पाहिजे, हेल्थ अँड एज्युकेशन हे कॉम्प्रोमाइज नाही केलं पाहिजे. पण तरी आपला खर्च काय कमी आहे, ठीक आहे. त्यानंतर वित्त क्षेत्र सुधारणं, कारण वित्त क्षेत्र जे आहे प्रत्येकाला मदतीचा हात देऊ शकते. कारण कसं आहे, अभिजित बॅनर्जी यांनी पुअर इकॉनॉमिक्सचा कन्सेप्ट मांडलेला आहे. आणि वित्तीय क्षेत्र आतापर्यंत आपलं जे वित्तीय क्षेत्र हे श्रीमंतला खूप चांगली सेवा देते, कारण श्रीमंत हे प्रॉफिटेबल समजले जातात, ते पैसे परत करतात, त्यांना कर्ज दिलं तर फायदा जास्त होतो, असा ज्यांना चुकीचा कन्सेप्ट आहे. अभिजित बॅनर्जीने पुअर इकॉनॉमिक्समध्ये काय म्हटलं आहे की थोडक्यात पुअर जे आहे ॲक्च्युली रिअल रिच आहे, ठीक आहे. म्हणजे समजा एखादा इंडस्ट्रियलिस्ट असेल, अंबानी अदानी असेल, तर ते बँकेतनं जेव्हा कर्ज घेतील तेव्हा 10%नं घेईल. पण आमचा शेतकरी जेव्हा कर्ज घेतो, ठीक आहे, कुठून, सावकाराकडनं, तर महिन्याला 5% देतो, वर्षाला 60% देतो. एक रिक्षावाला जेव्हा भाड्यानं रिक्षा काढतो ना, तर 100 रुपये ज्यांना भाडं देतो एका दिवसाचं, म्हणजे महिन्याला किती 3,000 रुपये, आणि वर्षाला किती 36,000 रुपये. रिक्षा किती रुपयाचा आहे, 20,000 रुपयाचा. भाडं किती भरतो, 36,000. मग गरीबच राहणार आहे. पण तसं गरीबाचं पे करण्याचं पोटेन्शियल आहे श्रीमंतापेक्षा काय जास्त आहे. आमचा शेतकरी आजही 60% जे आहे व्याज देतो. मग जे आहे इंडस्ट्रियलिस्ट श्रीमंत आहे का आमचा शेतकरी, मग त्या शेतकऱ्याला मदत करता येईल का, यावर आपण भर दिला पाहिजे. म्हणून हे जे वित्तीय क्षेत्र आहे हे होलसेलवरून रिटेलकडे आलं पाहिजे.
रिचकडून पुअरकडे आलं पाहिजे, मॅक्रो कर्जावरून मायक्रो कर्जाकडे आलं पाहिजे, सूक्ष्म वित्त वाटलं पाहिजे. एक रिक्षावाला आहे, त्याला जर एक रिक्षा विकत घ्यायचा असेल तर त्याला जे आहे तर कोणतीही प्रॉपर्टी गहाण न ठेवता 30,000, 40,000, 50,000, 1 लाख रुपये कर्ज खूप महत्त्वाचं असते गरिबासाठी. आणि गरिबाची इकॉनॉमी पर डे इकॉनॉमी असते, म्हणून याच्यात बदल केला पाहिजे. त्यानंतर पर्यावरण विकास, त्यानंतर क्षमतांचा विकास आणि पायाभूत सुविधा, हे सर्वात महत्त्वाचं फाउंडेशन आहे. इन्फ्रास्ट्रक्चर हे खूप जास्त गरजेचं असतं. ठीक आहे. मग आता यावर जे आहे कोणकोणत्या गोष्टीमध्ये बदल केले तर आपण एक एक स्टेप पाहू. आता पहिला एक जे आहे, आता बजेटमध्ये कसं असते, जमा आणि खर्च. मग पैसा रुपया कसा आला आणि रुपया कसा गेला. ठीक आहे. मग आता आपण काय करत आहे की भांडवली खर्च काय केला आपण वाढवलेला आहे आणि महसुली खर्च काय केला आहे कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि महसुली खर्चामध्ये सबसिडीसुद्धा काय केल्या आपण कमी केलेल्या आहे. म्हणजे थोडंसं याच्यात फटका बसू शकतो लोकांना. ठीक आहे. आता रुपया कसा आला, ठीक आहे, म्हणजे इनकमिंग साईड. मग रुपया कसा आला तर सर्वात जास्त जे आहे कशावर असते की हे पैसे कुठून आणले आपण, कर्ज घेतलं, कर्ज. म्हणजे एकूण रुपये, एकूण जेवढ्या जमा आहे, जमा दोन प्रकारच्या, महसुली जमा आणि भांडवली जमा. तर एकूण जमा, ठीक आहे, एकूण, आणि हा रुपया कसा गेला तर एकूण खर्च कशावर खर्च होतो. मग हा प्रश्न ज्यांना सिक्वेन्समध्ये येऊ शकतो. ठीक आहे. आणखी एक दुसरा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो, मी ते सांगतो नंतर. ठीक आहे. उसनवारी म्हणजे काय असतं, अन्य दायित्व. ठीक आहे. आता हे काय 34% काय घेतलं आपण, कर्ज घेतलेला आहे 34%. ठीक आहे. सर्वात जास्त आपण काय घेत आहे, कर्ज घेतलेला आहे. रुपया हा कशातून आलेला आहे, कर्ज. आणि कर्ज ही कोणती जमा असते, भांडवली जमा असते. ठीक आहे, भांडवली जमा असते, कारण की ते पैसे परत करायला लागतात, महसुली जमा नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथं शब्द उसनवारी व अन्य दायित्व. ठीक आहे. आता हे बघा, केंद्र सरकारचं एकूण कर्ज, टोटल बॉरोईंग्स इज इक्वल टू काय असते, हे इथं हा एक प्रश्न येऊ शकतो, A+B+C. ए म्हणजे पब्लिक डेट, एकूण कर्ज. लगा, एकूण कर्ज म्हणजे काय, सार्वजनिक कर्ज. सार्वजनिक कर्ज म्हणजे केंद्र सरकारनं भारताच्या संचित निधीवर आधारित घेतलेलं कर्ज, म्हणजे ए कर्ज. प्लस बी कर्ज, पब्लिक अकाउंटवर असलेले जे आहे लोकांचे देणे. ठीक आहे, ते एक कर्ज. आणि सी म्हणजे अदर बॉन्ड्स, जे बजेटच्या काय असतात, बाहेर असतात, आउट ऑफ बजेट. काही कर्ज बजेटमध्ये नमूद नसते, बजेटच्या बाहेर काय असते, नमूद असते. त्यामुळे ते सुद्धा महत्त्वाचं असते. म्हणून A+B+C. पण आपल्याला ज्यांना 34 जे आहे टक्के कर्ज काय होते तिथून येते, 34%. दुसरा कोणता पॉईंट होता, GST. GST पासून किती येते, 17% पैसे येतात, 17%. त्यानंतर प्राप्ती कर. आता एक लक्षात घ्या, इन्कम टॅक्स वर गेला यावेळेस. मागच्या वेळेस इन्कम टॅक्स काय होता, खाली होता, कॉर्पोरेशन टॅक्स वर होता. आता इन्कम टॅक्स काय झाला, 15%. आणि कॉर्पोरेशन टॅक्स किती आहे, जे आहे सरकार, हे 15 आणि हा 15. परंतु इन्कम टॅक्स थोडासा काय जास्त आहे. हां, दोघंही सारखेच आहे, पण इन्कम टॅक्स काय जास्त आहे प्राप्तिकरापेक्षा. त्यानंतर केंद्रीय उत्पादन शुल्क, सेंट्रल एक्साईज ड्युटी. हे बघा, सेंट्रल एक्साईज ड्युटी किती आहे, 7. सेंट्रल एक्साईज ड्युटी GST सेंट्रल एक्साईज ड्युटी येते, परंतु 5 वस्तूवरची सेंट्रल एक्साईज ड्युटी GST येत नाही. कोणत्या 5 वस्तू, ठीक आहे, कच्चं तेल, पेट्रोल, डिझेल, त्यानंतर जे आहे LPG, आणि त्यानंतर एव्हिएशन टर्बाईन फ्युएल, विमानाचं इंधन. बिगर कर मिळकत जे आहे 6%, नॉन टॅक्स किती, 6%, म्हणजे महसुली जमा आहे. सीमा शुल्क 4%. ठीक आहे. त्यानंतर बिगर कर्ज भांडवली मिळकत 2%. ठीक आहे, हे असं दिलं आहे. तर त्यामुळे तुम्हाला जे आहे ना, सीमा शुल्काच्या वर बिगर कर मिळकत येतं, हे लक्षात ठेवायचं आहे. आता कुठं गेला, आता खर्च जेव्हा होते, आपण ऑलरेडीच बघितलं, खर्चामध्ये 2 खर्च. ठीक आहे, महसुली खर्च, भांडवली खर्च. आता हे बघा, जमेमध्ये महसुली जमा, भांडवली जमा कोण जास्त आहे, महसुली जमा जास्त आहे, भांडवली जमा कमी आहे. इथं जे आहे महसुली खर्च काय जास्त, भांडवली खर्च काय कमी आहे. जो कामाचा आहे तो कमी आहे, हा 17 ते 18% येतो, हा जवळपास 82-83% येतो. महसुली खर्च खूप जास्त आहे, म्हणून आपण भांडवली खर्च काय केला, वाढवला. ठीक आहे. मग व्याज आता 20%. सर्वात जास्त जे आपला खर्च कायच्यावर होते, की जे जुने कर्ज वगैरे घेतलेलं आहे त्याच्यावरचं व्याज भरण्यात. ठीक आहे. आता हे बघा, प्राथमिक तूट हा प्रश्न कंबाईंड प्रिलिमला विचारला. प्राथमिक तूट म्हणजे राजकोषीय तूट. राजकोषीय तूट काय दर्शवते, वित्तीय तूट काय दर्शवते, एकूण घेतलेलं कर्ज, त्यामधून व्याज जर मायनस केलं तर काय येते, प्राथमिक तूट. आता कसं असते, जेव्हा राजकोषीय तूट जेव्हा असते ना, राजकोषीय तूट म्हणजे एकूण घेतलेलं कर्ज. आता तुम्ही जेव्हा कर्ज घेत आहे, ठीक आहे, तर ते कर्ज जे आहे नवीन खर्चासाठी घेत आहे का जुन्या खर्चासाठी घेत आहे, हे समजलं पाहिजे. मग त्यासाठी आपण प्राथमिक तूट काढतो. राजकोषीय तुटीमधून व्याजाचा खर्च काय करतो, मायनस करतो, मग त्यावेळी ते प्राथमिक तूट. मग हे ज्यांना हे महसुली खर्च आहे, सर्वात जास्त महसुली खर्च आहे व्याजावर आहे 20%. त्यानंतर कर व शुल्कामध्ये राज्याचा वाटा. हा प्रश्न आलेला आहे, हा प्रश्न येऊ शकतो. कर व शुल्कांमध्ये राज्यांचा वाटा, वित्त आयोग 18%. केंद्रीय क्षेत्र योजना, सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम, सेंट्रल सेक्टर स्कीम, केंद्र प्रायोजित योजना, हे सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम आहे आणि हे सेंट्रल सेक्टर स्कीम आहे. सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम असेल तर 100% असते. ठीक आहे. आणि इथे जे आहे वित्त आयोग व अन्य हस्तांतरे, संरक्षण 8%, अन्य खर्च 8%, अनुदाने 60%.
सबसिडीज आणि पेन्शन 4%. ठीक आहे, हे ज्यांना याचा उतरता क्रम येऊ शकतो म्हणजे हे पहिले 4 काय करा लक्षात ठेवा. ठीक आहे, असा एक काय रुपया कसा आला आणि रुपया कसा गेला, पण रुपया कसा गेला हे एवढंच महत्त्वाचं नसतं, तर जे आहे त्यांना ध्येयसुद्धा काय केले पाहिजे महत्त्वाचे साध्य केले पाहिजे. मग आता इथं जे आहे तर ओव्हरऑल जे आपण जर बघितलं, ठीक आहे, तर आता सबका साथ सबका विकास, ठीक आहे, आणि सबका प्रयास, ठीक आहे, सबका साथ चाहिए, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटवर भर काय जास्त. ठीक आहे, आता यामध्ये ॲग्रिकल्चर जर आपण घेतलं तर एक्झामला काय येऊ शकते ॲग्रिकल्चरमध्ये, तर आपण ऑलरेडीच बघितलं जे आहे की आपण टार्गेटेड फंडिंग करणार आहे. कृषीला जे कर्ज देत आहे, ठीक आहे, कृषीला कर्ज, तर हे किती करणार आहे 20 लाख कोटी करणार आहे, 20 लाख कोटी कृषीला कर्ज. आणि ते कोणतं कर्ज असणार आहे लघु कर्ज, क्रॉप लोन म्हणतो आपण त्याला, त्याचे प्रमाण काय करणार आहे वाढवणार आहे. बाकीचे फंड बाकीचं आहे त्यामध्ये हजबंड्री फिशरी वगैरे हाही एक भाग काय येतो यामध्ये येतो. दुसरा जे एक महत्त्वाचा भाग काय आहे की फूड ग्रेन प्रोडक्शन जे आहे भारताचं काय होतं आहे हे बघा वाढत आहे कंटिन्युअस काय होतं आहे वाढत आहे. ठीक आहे, एक फूड ग्रेन प्रोडक्शन म्हणजे साधारणतः जर आपण बघितलं तर जवळपास 320 प्लस मिलियन टन्स आहे, 315 320 या मिलियन टन्समध्ये जे आहे फूड ग्रेन प्रोडक्शन आहे. तर एक भारतासाठी एक्सपोर्ट पोटेन्शियलसाठी महत्त्वाचा एक भाग आहे. दुसरं जे आहे मोर क्रेडिट टू ॲग्रिकल्चर, तर क्रेडिट जे आहे 2015मध्ये 85 जे आहे होतं तर 186 आहे, तर क्रेडिट जे आहे काय होत आहे वाढत आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये वाढवलेलं आहे आपण. आता दुसरं महत्त्वाचं आहे की मिलेट्स, याला आपण भरड धान्य आताच बघितलं 2023 हे वर्ष आहे, तर श्री अन्न म्हणतात त्याला, श्री अन्न. ठीक आहे, मग आता जे आहे तर ही एक संस्था येऊ शकते. ठीक आहे, म्हणजे ही जी आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. इंडियन इन्स्टिट्यूट कुठली मिलेट रिसर्च कुठं आहे हैदराबादला. आणि एक ज्यांना कजरी नावाची संस्था आहे सेंट्रल, ठीक आहे, सेंट्रल ॲरिड झोन. ॲरिड झोन म्हणजे काय होत असते की जिथं जे आहे ज्याला म्हणतात जे आहे अवर्षणग्रस्त भाग जो असतो कुठं असतो ॲरिड एरिया, म्हणजे ज्याला म्हणतो शुष्क प्रदेश. ॲरिड झोन म्हणजे काय असते शुष्क प्रदेश. आता एक लक्षात घ्या. ठीक आहे, तर जे आहे ओव्हरऑल आपण जेव्हा पाहतो जे वाळवंटी भाग जे असतात तिथं असतात त्याला ॲरिड झोन म्हणतात. ठीक आहे, आणि मिलेट्स जे आहे भरड धान्य हे जनरली कुठे येतात ॲरिड आणि सेमी ॲरिड. ठीक आहे, मिलेट जनरली जे आहे कोणत्या भागात येतात भारताच्या जो अतिशय बॅकवर्ड भाग आहे. ॲरिड म्हणजे जिथं पाऊस 75पेक्षा कमी 25पेक्षा कमी पडतो आणि 50पेक्षा कमी पडतो त्याला आपण सेमी ॲरिड म्हणतो. ठीक आहे, पण जे ड्राय फार्मिंग एरिया जो असतो कोरडवाहू शेती तिथं सर्वात महत्त्वाचं पीक कोणतं असते भरड धान्य. ठीक आहे, मग ड्राय फार्मिंग म्हणजे 75 सेंटीमीटरपेक्षा जिथं कमी पाऊस असतो त्या ठिकाणी कोणती फार्मिंग असते ड्राय फार्मिंग असं. मग हे तर गरीबाला ज्यांना खूप मदत होऊ शकते जर आपण भरड धान्य भाकरी खाल्ल्या तर मदत खूप जास्त होऊ शकते. ठीक आहे, मग आता इथं जे आहे तर त्यामुळे इन्क्लुझिव्ह ग्रोथ झाली पाहिजे ना आपली सर्वसमावेशक. आणि भरड धान्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू काय असते जास्त, कारण त्यामध्ये जेनेटिक चेंजेस कुठले त्यामध्ये हायब्रिड व्हेरायटीज नाही आहे जास्त, त्यामुळे नॅचरल आहे. ठीक आहे, आणि त्याचं जे आहे ते कोर्स सिरियल आहे. भरड धान्य असल्यामुळे इंटेस्टाईनला डायजेशनला काय असते चांगलं, त्यामुळे हा एक भाग आहे. तर कजरी नावाची संस्था येऊ शकते, ती आहे जोधपूर राजस्थान, तर सेंटर. ठीक आहे, तर हा एक भाग काय महत्त्वाचा आहे. मग आता आपण बघितलं की भरड धान्य कोणकोणते आहे, आताच मी त्याचे जे आहे बजेटमध्ये स्पेशल काय केलं आहे ते मेन्शन करून ठेवलेलं नाव, मग एक प्रश्न तसा येऊ शकतो. ठीक आहे, हा एक भाग आहे. मग बाकीचे जे आहे तर एवढा काही महत्त्वाचा भाग नाही आहे. ठीक आहे, दुसरा जे आहे भाग जे आहे तर आपण ओव्हरऑल जर बघितलं तर जे आहे हेल्थचा एक महत्त्वाचा भाग आहे. तर हेल्थवर जे आहे आपण खर्च किती केला तर 2.1% ऑफ GDP. आपला टार्गेट किती आहे 2.5% ऑफ GDP. म्हणजे भारतातली जी आहे समजा नॅशनल हेल्थ पॉलिसी पहिली दुसरी जर बघितली तर 3% टार्गेट होता, आणि तिसरी जर पॉलिसी घेतली तर 2.5% टार्गेट ठेवलं आपण थोडंफार जवळपास आलेलं आहे. एज्युकेशनवर आपण किती खर्च करताय 2.9%, पण आपलं टार्गेट न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार आपलं टार्गेट किती आहे GDPच्या. ठीक आहे, आता हेल्थमध्ये जवळ पोहोचतोय आपण, टार्गेट 2.5 आहे, करतो किती 2.1. आता एज्युकेशनवर किती करताय 2.9. ठीक आहे, पण टार्गेट 6% आहे. तर हाही एक भाग काय महत्त्वाचा आहे. मग इथं जेव्हा आपण आरोग्यामध्ये पाहतो तर एक प्रश्न परीक्षेला येऊ शकतो, सिकल सेल ॲनिमिया आपण ज्यांना निर्मूलन करणार आहे कधी करणार आहे 2047 पर्यंत. ठीक आहे, 2047 सिकल सेलवर सध्या भर आहे, कारण की ही एक डिसॅबिलिटी आहे. कारण जसं डिसॅबिलिटीचे प्रकार जर बघितले तर पहिले 7 होते, आता 21 आहे. तर त्यामध्ये हा जेनेटिक डिसऑर्डर आहे सिकल सेल ॲनिमिया. तर 2047 पर्यंत काय करायचं आहे इरॅडिकेट करायचं आहे. ठीक आहे, आणि बाकीचे जे आहे ओव्हरऑल जे आहे आस्पेक्ट्स तुम्हाला इथं दिसतात. ठीक आहे, नेक्स्ट जे आहे आता यामध्ये इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटसाठी काही महत्त्वाच्या योजना ज्या आहे लॉन्च केल्या आहे. 9.6 करोड जे आहे LPG कनेक्शन उज्ज्वला योजना. ठीक आहे, त्यानंतर जे आहे ड्रिंकिंग वॉटरवर भर दिलेला आहे आपण. त्यानंतर जे आहे PM किसान,
तर PM किसानचा खर्च आपण काय केलेला आहे, कमी केलेला आहे. त्यानंतर प्रधानमंत्री जनधन योजना, आता प्रधानमंत्री जनधन जे आहे योजना, तर 47.8 करोड जे आहे आता सध्या काय झालेलं आहे, जनधन बँक अकाउंट झालेलं आहे 47.8 करोड. ही योजना जी आहे, ठीक आहे, ऑगस्ट 2014 काय केली आपण, सुरू केलेली आहे ही योजना. ठीक आहे, मग ही योजनेअंतर्गत 47.8 करोड जे काय होऊ शकतात, जे आहे हा प्रश्न येऊ शकतो जनधन अकाउंट. ठीक आहे, मग आता प्रधानमंत्री स्वास्थ्य विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, जन आरोग्य योजना. ठीक आहे, त्यानंतर कोविड व्हॅक्सिनेशन दिलेलं आहे. 102 कोटी लोकांना काय केलं आहे आपण, 220 करोड कोविड व्हॅक्सिनेशन ऑफ 102 करोड पर्सन. ठीक आहे, म्हणजे 102 कोटी लोकांना 220 जे आहे करोड व्हॅक्सिनेशन दिलेलं आहे. आता अर्बन अनएम्प्लॉयमेंट रेट बघा, अर्बन अनएम्प्लॉयमेंट रेट जे आहे 2020 जर बघितला तर हा किती होता, 20.9%, आणि आता तो कमी होत आहे, तर 7.2 जे आहे सध्या. बेरोजगारी कुठली, शहरी बेरोजगारी. आता जे आहे ओव्हरऑल जर आपण इथं जर बघितलं तर रिअल GDP, तर हा जो दिसतो रिअल GDP, तर रिअल GDP जे आहे 2020-21 काय झालेला आहे, कमी झालेला आहे. आणि रिअल GDP आपला वाढलेला आहे, आता थोडासा आणखी जास्त वाढलेला आहे. परंतु रिअल GDP 2020-21 काय झालेला आहे, कमी झालेला आहे, आणि नॉमिनल GDP कमी झालेला आहे. ठीक आहे, तर दोन गोष्टी लक्षात ठेवा, रिअल GDP. ठीक आहे, नेक्स्ट जे आहे, ठीक आहे, आता इथं जे आहे रिचिंग द लास्ट माईल, तर इथं जे आहे महत्त्वाच्या जे योजना आहे तो परीक्षेला जे आहे येऊ शकतात. ठीक आहे, लास्ट माईल, तर इथं प्रधानमंत्री जे आहे प्रिमिटिव्ह व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप डेव्हलपमेंट मिशन टू बी लॉन्च. प्रिमिटिव्ह व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप हा शब्द महत्त्वाचा आहे, प्रिमिटिव्ह. आता जे ट्राईब्स असतात, जे ट्राईब्स जे आहे, ठीक आहे, म्हणजे ओव्हरऑल जर आपण जर बघितलं तर ह्या ज्या ट्राईब्स आहे, तर भारतात 75 आहे आणि महाराष्ट्रात 3 आहे. प्रिमिटिव्ह ट्रायबल ग्रुप म्हणतात, व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप. तर एक प्रश्न याच्यावर येऊ शकतो की ते कशाला बनतात, त्याचा क्रायटेरिया काय आहे. ठीक आहे, आणि ते कोणत्या कमिशनच्या नुसार क्रायटेरिया दिलेला आहे. तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायचं की यांचं स्टॅग्नंट पॉप्युलेशन असतं. पॉप्युलेशन काय होतं, कमी व्हायला लागतं. बॅकवर्डनेस, जॉग्राफिकल आयसोलेशन म्हणजे भौगोलिक एकांतवास असा एक भाग असतो. म्हणजे आदिवासीमध्ये सुद्धा जे आहे अतिशय जे अजूनही ते त्याच स्टेजला आहे, जे प्रिमिटिव्ह असतात. आदिवासीमध्ये सुद्धा काही आदिवासी काय झालेले आहे, तर वेगाने प्रगती करत आहे, म्हणजे ते मॉडर्नाइज होत आहे. परंतु जे अजूनही त्याच पारंपरिक जे आहे अवस्थेमध्ये आहे, त्याला आपण म्हणतो आदिम जे आहे आदिवासी जमाती, आदिम जमाती. ठीक आहे, यामध्ये तर हाही एक प्रश्न येऊ शकतो की भारतात किती आहे आणि महाराष्ट्रात किती आहे. ठीक आहे, आता इथं जे आहे, तर इथं कर्नाटकला जे आहे, इथं स्पेशल जे आहे ना काय दिलं आहे, फंडिंग केलं आहे. कर्नाटक आणि गुजरातला या 2 राज्यांना काय केलं, थोडंसं जास्त मदत दिली आहे. तर इलेक्शन हा विचार असू शकतो. पण हा बजेट जे आहे ओव्हरऑल पॉप्युलिस्ट थोडासा कमी आहे, तरी इलेक्शन 24 असलं थोडा कमी आहे, कारण याला भांडवली खर्चावर थोडंसं भर जास्त आहे. अशा फुकट योजना फार कमी दिसतात. ठीक आहे, दुसरं एक भारतश्री. आता हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. ही एक योजना लॉन्च केली आहे, भारतश्री. आता भारतश्री ही जी योजना आहे ना, ठीक आहे, तर ही योजना जर बघा, तर ही कशासाठी आहे, टू बी सेटअप फॉर द डिजिटायझेशन ऑफ एन्शियंट इन्स्क्रिप्शन, म्हणजे प्राचीन शिलालेख आहे, प्राचीन जे आहे दस्तावेज आहे, याचं डिजिटाईज करून ठेवायचं आहे. जसं मागच्या वेळेस जे आहे तुम्हाला सांगतो, एक TKDL योजना आली होती. TKDL, ट्रॅडिशनल नॉलेज अँड डिजिटल लायब्ररी. जेवढं काही पारंपरिक ज्ञान आहे ते डिजिटल करून ठेवा. ठीक आहे, म्हणजे इथं एक आयुष योजना आली होती. ठीक आहे, आता ही योजना येऊ शकते पुन्हा, भारतश्री. भारतश्री योजना जी आहे तर कशासाठी आहे, भारत शेअर्ड रिपॉझिटरी ऑफ इन्स्क्रिप्शन, एन्शियंट इन्स्क्रिप्शन, प्राचीन काळातले जे आहे ना दस्तवेज जेव्हा शिलालेख आहे, याचं काय करायचं आहे, जतन करून ठेवायचं आहे आणि त्याला काय करायचं आहे, डिजिटाईज करायचं आहे. मग भारतश्री योजना हा एक प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. ठीक आहे, कारण की कसं असतं, योजना जेव्हा आपण शासकीय योजना करतो ना, तेव्हा कसं असते की समजा मागच्या 3 वर्षातल्या योजना करायच्या असतात, परंतु या बजेटमध्ये, मागच्या बजेटमध्ये जे योजना असतात ना, ते खूप महत्त्वाच्या असतात. ते परीक्षेला येण्याचे चान्सेस काय असतात, सर्वात जास्त असतात. मग हा ज्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि इन्व्हेस्टमेंट, आता इथं काय करायचं, आपण इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट केलं, तर जे आहे मल्टिप्लायर इफेक्ट होतो आणि ग्रोथ आणि एम्प्लॉयमेंट काय होतं, वाढतं. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर इथं भर का दिला आपण जास्त, भांडवली खर्चावर भर का जास्त दिला, कारण भांडवली खर्च 33% वाढवला आपण आणि 4.5% ऑफ GDP पर्यंत नेला त्याला, कारण की त्याच्यात इन्व्हेस्टमेंट केली तर एम्प्लॉयमेंट काय होतं, जनरेट होतं. ठीक आहे, फक्त त्याला थोडा वेळ लागतो, परंतु तो आवश्यक असतो. ठीक आहे, हा एक भाग काय महत्त्वाचा आहे. ठीक आहे, बाकीचे जे आहे गोष्टी नेहमीप्रमाणे असतात, ते सर्व गोष्टी येत नसतात. दुसरं आहे अनलिशिंग द पोटेन्शियल ट्रस्ट बेस्ड गव्हर्नन्स, म्हणजे
गुड गव्हर्नन्स, ज्याला आपण सुशासन म्हणतात, म्हणजे देशाचे धोरणं आखणी व अंमलबजावणी जर सिटीजन फ्रेंडली जर गव्हर्नन्स असेल, सिटीजन किंवा सिटीजन केअरिंग प्रोसेस जर असेल तर त्याला आपण म्हणतो गुड गव्हर्नन्स. मग गुड गव्हर्नन्स हा कन्सेप्ट इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण काही गोष्टीवर भर दिला आहे. आता कसं असतं की पहिले प्रायव्हेटायझेशनला खूप महत्त्व होतं, आता गव्हर्नमेंटच इतकं स्ट्रॉंग होऊ शकते की प्रायव्हेटची गरज पडणार नाही. पहिले काळ कसा होता, 1991च्या अगोदर गव्हर्नमेंट होतं, 91 नंतर कोणाला गेला आपण खाजगीकरणावर भर दिला, कारण गव्हर्नमेंटची कॅपॅसिटी कमी होती. आता काय झालं माहिती आहे का, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जे टेक्नॉलॉजीज आहे ना, टेक्नॉलॉजीज, ह्या टेक्नॉलॉजी जर गव्हर्नमेंटनं वापरल्या तर गव्हर्नमेंट 140 कोटी काय 200 कोटी लोकांची काळजी घेऊ शकते. म्हणजे गव्हर्नमेंटची कॅपॅसिटी टेक्नॉलॉजीमुळे काय झाली, वाढली. मग टेक्नॉलॉजीचा वापर इथं आपण खूप करत आहे आणि एक टेक्नॉलॉजीचा वापर खूप चांगला करत आहे. कोणता माहिती आहे का, टेक्नॉलॉजी आतापर्यंत कशी, कोणतंही क्षेत्र आतापर्यंत काय होतं, रिच फ्रेंडली होतं. आता टेक्नॉलॉजी आपण पुअर फ्रेंडली करताय, पुअर फ्रेंडली. मग तुम्हाला एक सुंदर, मला खूप आवडलं या बजेटमध्ये, खूपच चांगलं वाटलं की जेव्हा मी नेहमी म्हणत राहायचो की जो हाताने मैला साफ करणारा वर्ग असतो किंवा जे आहे ते ड्रेनेज पाईपमध्ये जे आहे, जे मॅनहोल असतं ना, मॅनहोल, त्या मॅनहोलमध्ये तो माणूस काय करतो, कपडे काढतो आणि त्या गटारात उडी मारतो आणि लोकांचं ते काय करतो, प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. काय भयानक कॉन्ट्रीब्युशन आहे देशामध्ये. ठीक आहे, हा जो वर्ग आहे, हा जनरली हा वर्ग कोणता आहे, याला न्याय देणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी एखादी टेक्नॉलॉजी नाही का, म्हणजे मंगलयानसाठी आपल्यासाठी टेक्नॉलॉजी आहे, मोठमोठे सूट आपण डिझाईन करू शकतो करोडोचे, मग त्यासाठी एक टेक्नॉलॉजी नाही का आपल्याकडे. मग आपण याच्यामध्ये एक खूप छान योजना आहे, कोणती, मॅन होल टू मशीन, 100 कोटीचं जे आहे ना एक योजना लॉन्च केली आहे, मॅन होल. ठीक आहे, ते जे ड्रेनेज पाईप असतं ना, ते मॅन होल टू मशीन, चांगली योजना आहे. आणि एक त्यामध्ये दुसरं जे आहे ना, नमस्ते मिशन आहे, नमस्ते. ठीक आहे, नमस्ते हा प्रश्न येऊ शकतो. नमस्ते, नमस्ते म्हणजे कोणतं, नॅशनल ॲक्शन प्लान. नमस्ते योजना, मॅनहोल टू मशीन योजना कोणती आहे, नमस्ते, नॅशनल ॲक्शन प्लान फॉर मेकनाइज सॅनिटायझेशन इकोसिस्टम. नमस्ते योजना दिसते का इथं कुठं. ठीक आहे, ठीक आहे, इथं नमस्ते योजना जी आहे ना महत्त्वाची आहे, नमस्ते. ठीक आहे, सॅनिटायझेशन म्हणजे स्वच्छता. ठीक आहे, तर त्यामध्ये जे आहे तर ही एक योजना महत्त्वाची आहे, सॅनिटायझेशन इकोसिस्टम. तर ही योजना पाहून ठेवा. ठीक आहे, बिलकुल जेवढ्या योजना मी तुम्हाला सांगितलं ना, तेव्हा त्याच्यात मला सर्वच योजना शक्य नाही आहे, पण त्याचं मंत्रालय, कोणत्या मंत्र्याने लॉन्च केली, कशासाठी लॉन्च केली, त्याला लाभार्थी सर्व पाहून ठेवायचे. काय 5-6 योजना सांगितल्या बस झाल्या तेवढ्या. ठीक आहे, तेवढं बघून ठेवायचं, कारण त्यातली जर एक आली 5 पैकी 1 म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे, असं असतं. मग इथे प्रिलिमला तर येणारच आहे, मेन्सला पण येईल. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ना, याने खूप शक्य झालं आहे. म्हणून आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, म्हणजे मशीनसुद्धा माणसासारखं काय करू शकला पाहिजे, नॅचरल विचार करू शकला पाहिजे, त्यालाही संवेदना असल्या पाहिजे. म्हणजे मशीनला माणूस करायचा आहे असं, पण माणसं मशीन नाही झाले पाहिजे, याची काळजी घ्यायची. मेक आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन इंडिया आणि जे आहे हे, आणि मेक आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर्क फॉर इंडिया, 2 आपण काय केलं आहे, मिशन लॉन्च केलं आहे. 3 स्पेशलाइज आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर्स आपण काय करणार आहे, स्थापन करणार आहे. काय एवढं महत्त्व देत आहे, कारण या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये एवढा दम आहे ना की जगाची 4थी जी क्रांती होणार आहे, औद्योगिक क्रांती, इंडस्ट्री रिव्होल्यूशन 4, जगाचं त्याचं हेडक्वार्टर मुंबई आहे आणि पूर्ण ते कशासाठी होणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणून गव्हर्नमेंटला जास्त प्रायव्हेट करायची गरज नाही, कारण गव्हर्नमेंटसुद्धा काय करू शकते, कॅपॅसिटी काय झाली, वाढली. मग गव्हर्नमेंटची प्रशासनाची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी एक जे ना सप्टेंबर 2020मध्ये जे आहे ना एक मिशन लॉन्च केलं गव्हर्नमेंटने. ठीक आहे, मिनिस्ट्री ऑफ पर्सनल, कार्मिक मंत्रालय आहे ना, तर सिव्हिल सर्व्हिसेस जे आहे प्रशासन, त्याची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी आहे ना एक मिशन लॉन्च केलं, मिशन कर्मयोगी. आणि त्यामध्ये एक खूप छान ज्याने एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म टाकला. ठीक आहे, ठीक आहे, गव्हर्नमेंटचे जे ऑफिसर्स आहेत त्यांना ऑनलाईन ट्रेनिंग देत आलं पाहिजे. आणि भारतात एवढे मोठे जे आहे प्रशासन आहे, त्या सर्वांना जे आहे अकॅडमीला बोलवणे आणि पारंपरिक पद्धतीने देणं शक्य नाही आहे. मग आता कसं होणार आहे, ऑनलाईन ट्रेनिंग. म्हणजे तुम्ही IASचा अभ्यास करत आहे किंवा IAS जिल्हा प्रशासनामध्ये आहे, तहसीलमध्ये आहे, ग्रामसेवक आहे, तलाठी आहे, तर तलाट्यालासुद्धा काय असेल, महिन्याला जे आहे एक लेक्चर प्रोव्हाइड, ते पाहणं त्यांना कंपल्सरी असेल. म्हणजे कसं आहे, कसं असतं, जेव्हा एक देशात एखादं नवीन नॉलेज किंवा एखादं नवीन आयडिया क्रिएट होते ना, ती त्याच दिवशी सर्वांना डिस्ट्रीब्यूट होणं काय गरजेचं आहे. तर हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे, तर हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म काय करेल, हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे कशातला, मिशन कर्मयोगी. तर हे एक भाग आहे. त्यानंतर जे आहे विवाद से विश्वास, तर 1, 2 आणि 3 हे फेज त्याचे लॉन्च झालेलं आहे. ई कोड्स, तर विवाद से विश्वास. आता विवाद से विश्वास पहिली कशासाठी होती, ठीक आहे, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस. ठीक आहे, त्यानंतर विवाद से विश्वास, विवाद म्हणजे डिस्प्यूट, जे काही वाद असतात ते पटकन काय झाले पाहिजे, सॉल्व्ह झाले पाहिजे, जे खूप वर्षापासून पेंडिंग असतात. विवाद से विश्वास 2, इझियर अँड स्टँडर्डाइज सेटलमेंट स्कीम, म्हणजे आणखी सोपी झाली. आता विवाद से विश्वास. ठीक आहे, म्हणजे ही एक योजना काय होती, परीक्षेला येऊ शकते. आता त्याच्याबद्दल जे आहे विवाद से विश्वास, त्यामध्ये बरेचसे जे आहे थोडे प्रकार आहेत, ते बघून घ्या.
तर मला आता फक्त काय करायचं आहे, बजेट एवढा मोठा काय करायचं आहे, काय येऊ शकतं, काय आहे, काय बदल झाले हे बघायचं आहे. ठीक आहे. इथं जे आहे लॅब्स फॉर 5G वगैरे वगैरे. ठीक आहे. त्यानंतर जे आहे महत्त्वाची परीक्षेत येण्यासारखी जी योजना आहे, बस एवढंच आहे. ठीक आहे. दुसरं जे आहे ग्रीन ग्रोथ. ठीक आहे. तर ग्रीन ग्रोथमध्ये एक ही योजना लॉन्च झालेली आहे, PM प्रणाम. ठीक आहे. PM प्रणाम will incentivize states UTs to promote usage of alternative fertilizers. ठीक आहे. 500 न्यू वेस्ट टू वेल्थ प्लांट सुद्धा सेटअप करणार आहे. त्यासाठी गोवर्धन नावाची योजना आहे, गोवर्धन स्कीम प्रमोटिंग सर्क्युलर इकॉनॉमी. तर हे जे ना ऑर्गॅनिक जे आहे किंवा बायो फर्टिलायझर जे आहे ना, हे आता इथं जे ना हे जे प्रणाम योजना आहे, प्रणाम. ठीक आहे. प्रणाम. आता इथं खूप साऱ्या योजना आहे. एक जे आहे मिष्टी योजना आहे. ठीक आहे. मिष्टी. ठीक आहे. त्यानंतर आणखी जे आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 4.0. त्यानंतर जे आहे हे महत्त्वाच्या योजना आहे, अमृत पिढी, यूथ पॉवरवर भर आहे. या योजनेचा कशावर भर आहे, पूर्ण बजेटचा. म्हणजे अमृतकाल पूर्ण झाल्यानंतर जे आपण भर कशावर देता, यूथ. आणि भारतात सर्वात मोठा डेमोग्राफिक डिव्हिडंड कोणता आहे, लोकसंख्येचा लाभांश म्हणतो यूथ. म्हणून अमृत जे आहे पिढी कणाला म्हणतात, परीक्षेला ज्यांना असं एक सिंपल प्रश्न येऊ शकतो, तुम्ही खूप विचार करत बसाल. तर PM प्रणाम नावाची जी योजना आहे, तर PM प्रणाममध्ये जे आहे तुम्ही जर बघितलं तर PM प्रणाम याचा एक लॉंग फॉर्म लिहून घ्या. PM प्रणाम. PM जे आहे तर प्रोग्राम फॉर रिस्टोरेशन अवेअरनेस नरिशमेंट अँड ॲमिलिओरेशन ऑफ मदर अर्थ, PM प्रणाम. तर यामध्ये काय करणार आहे आपण, की जे बायो फर्टिलायझर्स आहे किंवा रासायनिक जे खतं आहे, याला पर्यायी खतं कोणते आहे त्याला प्रमोट करणार आहे. आणि रासायनिक खताचा वापर बंद नाही करणार आहे, त्याचा वापर काय करणार आहे, संतुलित करणार आहे. PM प्रणाम योजना. ठीक आहे. यासाठी आहे. ठीक आहे. त्यानंतर जे आहे गोवर्धन योजना, सर्क्युलर इकॉनॉमी. तर जे आहे गोवर्धन याचा लॉंग फॉर्म बघा, सर्क्युलर इकॉनॉमी 10,000 कोटीचा बजेट आहे, गोवर्धन योजना. ठीक आहे. गोवर्धन. आता यामध्ये काय करायचं, सर्क्युलर इकॉनॉमी. ठीक आहे. तर इथं लक्षात घ्या, गॅल्वनायझिंग ऑर्गॅनिक बायो ॲग्रो रिसोर्सेस धन. ठीक आहे. बायो आणि ॲग्रो. ठीक आहे. तर यावर काय करणार आहे आपण, भर देणार आहे. आता यामध्ये काय केलं आहे माहिती आहे का, की अमृतकाल असं म्हणून जे आहे आपण इंग्लिश शब्द थोडे कमी केलेलं आहे आणि संस्कृत शब्दाचा वापर काय केला आहे, जास्त केलेला आहे. प्रयत्न केला आहे त्याला इंडियनाइज करण्याचा प्रयत्न केला आहे आपला. ठीक आहे. दुसरी योजना आहे मिष्टी. मिष्टी हा शब्द जे ना बेंगाली शब्द आहे, स्वीटला म्हणतात. मिष्टी दही, मिष्टी दूध बेंगाली शब्द आहे. मग बेंगालमध्ये सर्वात जास्त काय, खारफुटीची वनं, मँग्रूव्ज, ज्याला कांदळ वनं किंवा मँग्रूव्ज म्हणतो. म्हणजे भारतात जेवढी काही मँग्रोव्ह फॉरेस्ट आहे त्यातले जवळपास 42% मँग्रोव्ह फॉरेस्ट एरिया फक्त एका पश्चिम बंगालमध्ये आहे, सर्वात जास्त पश्चिम बंगाल. मग तुम्हाला परीक्षेला प्रश्न येईल की महाराष्ट्र आणि इंडिया यातली मँग्रोव्ह जे आहे फर्स्ट 3 स्टेट्स अँड फर्स्ट 3 डिस्ट्रिक्ट्स इन महाराष्ट्र, त्याचं पर्सेंटेज. म्हणजे भारतात मँग्रोव्ह फॉरेस्ट जर बघितलं तर 0.15% येतं, 0.15%. मग मँग्रोव्ह म्हणजे खारफुटीची वने. ठीक आहे. सॉल्ट टॉलरंट फॉरेस्ट सिस्टम म्हणतात, मिष्टी. ठीक आहे. अमृत धरोहर टू बी इम्प्लिमेंटेड, एक दुसरी योजना आहे अमृत धरोहर. आता हे बघा, मिष्टी कोणासाठी आहे, खारफुटीची वने, मिष्टी खारफुटीची. अमृत धरोहर कोणासाठी आहे, जे पाणथळ प्रदेश आहे, वेटलँड्स. ठीक आहे. पाणथळ प्रदेश, दलदलीचे भाग, दलदलीचे वेटलँड्स. भारतात जे आहे वेटलँड्स 26 होते, आता किती आहे, अमृतकाल पूर्ण झाला तर 75 आहे. 75 वर्षामध्ये 75 जे आहे रामसार वेटलँड्स आहे. रामसार वेटलँडला जे आहे कोणतं कन्व्हेन्शन आहे, रामसार साईट कन्व्हेन्शन आहे. आणि मॉन्टेक्स रेकॉर्डमध्ये 2 वेटलँड्स आहेत. ठीक आहे. आता हे जे ना रामसार साईट 75, तर एक खास यासाठी अमृत धरोहर योजना वेटलँडसाठी, ऑप्टिमम युसेज ऑफ वेटलँड. आणि वेटलँड हे वेगळं काय असते, जलीय परिसंस्था आहे. ठीक आहे. मिष्टी, तर मिष्टी जे आहे कोस्टलाईन. तर मिष्टीचं जे आहे एक थोडक्यात जे आहे लॉंग फॉर्म तुम्ही लिहू शकता मिष्टीचा, तर मँग्रोव्ह इनिशिएटिव्ह फॉर शोरलाईन किनारा हॅबिटॅट्स अँड टँजिबल इन्कम. ठीक आहे. म्हणजे त्या मँग्रोव्हचा अशा प्रकारे व्यवस्थापन करायचं आहे की त्या भागातील स्थानिय रहिवाशांना, स्थानिय लोकांना काहीतरी असं टँजिबल इन्कम, म्हणजे काहीतरी असं हातात काहीतरी इन्कम आलं पाहिजे, यासाठी म्हणजे एम्प्लॉयमेंट हा त्यामध्ये काय महत्त्वाचा भाग आहे. मग मिष्टी आणि अमृत धरोहर 2 खूप महत्त्वाच्या योजना, यापैकी एक प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. ठीक आहे. हा एक भाग इतका दिसतो महत्त्वाचा आहे. मग आता इथं जे आहे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे चालले, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या स्किलसुद्धा आपल्या जनतेला दिल्या पाहिजे. म्हणून प्रधानमंत्री कृषी विकास योजना 4.0 विल बी लॉन्च covering new courses like coding, artificial intelligence, robotics and 3D printing. आता जे इथं 2D पेंटिंग ऐकली होती, 3D पेंटिंग, मला लगेच सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये 3D पेंटिंग मेन्समध्ये प्रश्न येऊ शकतो कोणाला नंतर. परंतु आता ऑलरेडी हा UPSCला प्रश्न आलेला आहे, राज्यसेवा मेन्सला येऊ शकतो. ठीक आहे.
असा इथं काय असतो महत्त्वाचा भाग. आता इथं जे आहे ना स्टेटला जे आहे 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट, ठीक आहे, 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट योजना आपण काय करताय एस्टॅब्लिश करत आहे. आणि प्रत्येक स्टेटला ज्यांना प्रोडक्ट, मग तुम्ही एक काम काय करा की स्टेट आणि त्याचे कोणते प्रोडक्ट आहे, प्रत्येक राज्याचे प्रोडक्ट काय वेगळे आहे, ठीक आहे, ते आणि डिस्ट्रिक्ट आणि प्रोडक्ट, प्रत्येक डिस्ट्रिक्टवर कोणता प्रोडक्ट आपण जे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट किंवा फ्रूट असेल फोकस करत आहे त्याची लिस्ट बनवा आणि जे हटके वाटतात ना तेवढे काय करा पाठ करा. ठीक आहे, कारण की मागच्या वेळेस अरुणाचल प्रदेशसाठी हा प्रश्न आला होता. हा एक प्रश्न काय होऊ शकतो सेट होऊ शकतो. ठीक आहे, मग आता फायनान्शियल सेक्टरमध्ये काय होणार आहे. फायनान्शियल सेक्टरमध्ये तर फायनान्शियल सेक्टरमध्ये महत्त्वाचं जर एखादं आपण जर बघितलं तर फायनान्शियल सेक्टरमध्ये आपल्याला पाहिलं तर ठीक आहे. आता तर यामध्ये बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहे पण जे आहे तर एवढं काही महत्त्वाचं नाही आहे हा कन्सेप्ट, कारण की एक्झाम पॉईंट ऑफ त्याची व्हॅल्यू काय कमी आहे. आता आपण जे आहे थोडंसं जी भारताची जी फायनान्शियल पोझिशन आहे ती कशी आहे ते बघू आपण आता. ठीक आहे, आता जे आहे लक्षात घ्या, एक आता इथं काय दिलेलं आहे राजकोषीय तूट, महसुली तूट आणि एक दिली आहे प्राथमिक तूट. दिसतंय. आता इथं बघा, आता हा ॲरो कशासाठी आहे फिस्कल डेफिसिट, त्यानंतर हा कोणता आहे हा प्राथमिक आणि हा कोणता आहे रेव्हेन्यू. मग इथं समजलं पाहिजे प्रायमरी डेफिसिट यापेक्षा कोणती जास्त असते रेव्हेन्यू डेफिसिट आणि त्यापेक्षा जास्त कोणती असते फिस्कल डेफिसिट. ठीक आहे, मागच्या वेळेस प्राथमिक प्रायमरी डेफिसिट. ठीक आहे, मग आता जे आहे 2000 जे आहे आता जर समजा आपण घेतलं ठीक आहे 22-23 तर आपण किती येतो यामध्ये ठीक आहे 2020 आणि 2022 तर इथं तुम्हाला जे आहे दिसतं. आता फिस्कल डेफिसिट जे आहे ओव्हरऑल आपल्याला जे आहे किती आहे सध्या 2022-23 मध्ये. आता हे 23 जर म्हटलं तर हे कोणतं वर्ष असते 22-23 तर 5.9% आपली काय आणि आपल्याला हे 5.9% हे बघा इथं फिस्कल डेफिसिट किती आहे आपली 5.9%. त्यानंतर जे आहे रेव्हेन्यू डेफिसिट किती आहे 2.9% आणि प्राथमिक डेफिसिट किती आहे 2.3%. एक तुम्हाला डायरेक्ट असा प्रश्न येऊ शकतो मॅच द पेअर्स. म्हणजे एक लॉजिक नक्की लक्षात घ्या की प्राथमिक तुटीपेक्षा महसुली तूट जास्त असते, महसुली तुटीपेक्षा कोण असते फिस्कल डेफिसिट. जीएसटी मंथली रेव्हेन्यू कलेक्शन 1.5 लाख कोटीच्या काय होत आहे जवळपास पोहोचलेला आहे. ठीक आहे, हे बघा पूर्ण 2000 जे आहे 22 जर बघितलं 2022 19 कसं होतं 19 खालीवर झालं होतं तर 1 लाखाच्या खाली होता. आता किती गेलेला आहे 1.5 लाख कोटीच्या काय होते प्लस मायनस खालीवर असते 1.5 लाख कोटीच्या. म्हणजे इथं जर बघितलं आपण हे बघा 1.5 लाख कोटीच्या वर गेलं. एप्रिलमध्ये सुद्धा 1.5 लाख कोटीच्या काय गेलं वर गेलं. म्हणजे सर्वच महिन्यात 1.5 लाख कोटीच्या वर नाही गेलं, काही महिन्यामध्ये काय झालं 1.5 लाख कोटीच्या वर गेला. म्हणजे जीएसटी कलेक्शन जे आहे काय खूप वेगानं वाढत आहे. हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. आता नॉन परफॉर्मिंग असेट जर बघितले आपण बँकांच्या ज्यासाठी आता की इंद्रधनुष्य मिशन लॉन्च केला होता, त्यानंतर एक पी.जे. नायक समिती होती. पी.जे. नायक समितीच्या शिफारशीनुसार 2014ची समिती होती की गव्हर्नमेंट बँकांमध्ये सुधारणा झाली पाहिजे म्हणून एक त्या शिफारशीवर एक इंद्रधनुष्य मिशन 2015मध्ये लॉन्च केला आणि त्यानुसार एक कायदा केला IBC कोड 2016 की बुडीत कर्ज म्हणजे NPA नॉन परफॉर्मिंग असेट काय झाल्या पाहिजे कमी झाल्या पाहिजे. तर नॉन परफॉर्मिंग असेट ज्या 2020मध्ये 8.2 होत्या तर आता कमी झालेल्या आहे कुठपर्यंत आलेल्या आहे 5%. म्हणजे हा ग्राफ काय चांगला आहे. म्हणजे आहे नॉन परफॉर्मिंग असेट कमी होत आहे म्हणजे बँकांची पोझिशन काय होत आहे इम्प्रूव्ह होत आहे. म्हणजे आपण मंदीतून जे आहे थोडंसं काय होत आहे एक बाहेर येत आहे म्हणजे हे चांगलं साईन आहे. तर दुसरं जे आहे फॉरेक्स रिझर्वबद्दल आता बघा. आता फॉरेक्स रिझर्व तर इम्पोर्ट कव्हर जे आहे आता बघा आपल्याकडे फॉरेक्स रिझर्व जनरली जे आहे किती आहे आता हे बघा हे $600 बिलियन आहे आणि कधी कधी $600 बिलियन वरही गेलेला आहे. ठीक आहे, आता आपल्याकडे जे इम्पोर्ट कव्हर जे असतं इम्पोर्ट कव्हर ठीक आहे म्हणजे आता आपण जे आहे की जे आपण इम्पोर्ट करतो ठीक आहे आता इम्पोर्ट केलं तर आपल्याला पैसे कशात द्यावं लागेल डॉलरमध्ये. मग ते जेवढे इम्पोर्ट करतो तेवढं तरी आपल्याकडे फॉरेक्स रिझर्व असला पाहिजे. पण तसं नाही, आपण इम्पोर्ट करतो तर एक्सपोर्टही करतो. मग इम्पोर्ट आणि एक्सपोर्टमध्ये जी डेफिसिट असते चालू खात्याला BOP त्याला म्हणतात चालू खाते तूट. ठीक आहे, तर चालू खाते तूटमध्ये जेवढे पैसे कमी पडतात तेवढा आपल्या फॉरेक्स रिझर्व काय त्यापेक्षा जास्त आहे. परंतु जेवढा आपण इम्पोर्ट करतो ठीक आहे इम्पोर्ट आता हा इम्पोर्ट कव्हरचा आहे तर इथं काय कमी आहे. पण कधी कधी काय झालं आहे की जेवढं इम्पोर्ट करतो त्यापेक्षा आपला फॉरेक्स रिझर्व काय जास्त आहे. ठीक आहे, काही वर्षामध्ये बघा इम्पोर्ट जे आहे इम्पोर्ट कव्हर यापेक्षा फॉरेक्स रिझर्व काय जास्त आहे. कधीपासून 2021-22 पासून हे बघा हे इथून. ठीक आहे, फॉरेक्स रिझर्व हा म्हणजे परकीय चलनाचा जो साठा आहे आपल्याकडे तर इम्पोर्टपेक्षा काय जास्त आहे. म्हणजे गुड साईन आहे, गुड साईन आहे. म्हणजे इकॉनॉमी एकदमच असं प्रॉब्लेममध्ये आहे असं नसतं. ठीक आहे, तर हे बेटर साईन आहे. फक्त जे आहे पैसा खूप कमवत आहे आपण पण अर्थ कमी होत आहे. व्यवस्थित लक्षात घ्या
ठीक आहे. कसं असते अर्थव्यवस्थेमध्ये कसं असते, एका साईडला असते उत्पादन आणि दुसऱ्या साईडला असते वितरण. उत्पादन खूप वाढत आहे, GDP वाढून राहिला, पण त्याचं वितरण नाही होत आहे आणि बेरोजगारी वाढत आहे. ठीक आहे, दारिद्र्याच्या समस्या वाढत आहे, आरोग्याच्या समस्या वाढत आहे, म्हणजे इन्क्लुझिव्ह नाही होत आहे. आणि त्या इकॉनॉमीमध्ये जे काय होत आहे की सर्वांना सामावून घेणं काय शक्य होत नाही आहे. मग ते आपल्याला काय करायचं आहे, जॉबलेस आणि एक्सक्लुझिव्ह ग्रोथचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे, फुल एम्प्लॉयमेंट आणि इन्क्लुझिव्ह ग्रोथ. म्हणून या बजेटचा भर कशावर आहे, इन्क्लुझिव्ह ग्रोथ, सर्वसमावेशक वृत्ती. कारण तो वीक पॉईंट आहे 1991 नंतर, तिथं हा एक पॉईंट काय इथं महत्त्वाचा आहे. ठीक आहे. आता दुसरं जे आहे इनडायरेक्ट टॅक्सेस. ठीक आहे. आता इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये जे आहे तर कोणाला फायदा झाला, कोणावरचे जे आहे तर बेनिफिट, इनडायरेक्ट टॅक्सेस कमी झाले तर इथं ग्रीनर मोबिलिटीसाठी बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या. पण इथं मी तुम्हाला 2 मटेरियल सांगितले होते. ठीक आहे. हे बघा, इथिल अल्कोहोल. ठीक आहे. आणि एक जे आहे क्लोरोहायड्रीन. ठीक आहे. तर ते 2 मटेरियल फक्त काय करा, बघून घ्या. कारण बॅटरी खूप महत्त्वाची आहे. कारण की आपण जे आहे इलेक्ट्रिक व्हेकलकडे जात असेल, ग्रीन हायड्रोजनकडे जरी जात असेल तर आपल्याकडे मटेरियल नाही आहे, त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. आता डायरेक्ट टॅक्सेस. ठीक आहे. आता डायरेक्ट टॅक्सेसमध्ये जे आहे आपण खूप चेंजेस केलेले आहे. आता डायरेक्ट टॅक्सेस जर आपण समजा बघितलं, ठीक आहे, आता एक्झेम्पशन लिमिट आपण 3 लाख काय केलेली आहे, 0% ठेवलेलं आहे. ठीक आहे. आता कसं आहे बदललं हे तुम्हाला सिंपल सांगतो की ओव्हरऑल जर आपण समजा बघितलं तर भारतात जे आहे साधारणतः, ठीक आहे, तर इन्कम टॅक्स रिटर्न, डायरेक्ट टॅक्स जर बघितला तर रिटर्न्स किती कोटी लोक भरतात, हा एक प्रश्न पडू शकतात. 6.5 कोटी लोक काय करतात, रिटर्न भरतात. ठीक आहे, इन्कम टॅक्स रिटर्न, डायरेक्ट टॅक्स. परंतु जो इनडायरेक्ट टॅक्स असतो तो भारतातला प्रत्येक व्यक्ती भरत असतो, असा व्यक्तीच नसतो. आणि इनडायरेक्ट टॅक्सेस जे आहे वस्तू व सेवाचे उत्पादन आणि वितरण, खरेदी विक्री याच्यावर लागते आणि वस्तू व सेवावर लागते. म्हणून भारतातला प्रत्येक नागरिकचा उपभोग घेतो, म्हणून इनडायरेक्ट टॅक्सेस प्रत्येक व्यक्ती भरतो. म्हणजे गरीबातला गरीबही भरतो. म्हणजे याचा अर्थ असा नाही की श्रीमंत टॅक्स भरतात, गरीबही भरतात. परंतु डायरेक्ट टॅक्सपासून जे कलेक्शन आहे तर हे थोडं जास्त असतं. म्हणजे हे समजा 55% असेल तर हे किती असेल, 45% साधारणतः असं कंट्रीब्युशन असतं. म्हणजे डायरेक्ट टॅक्स हे मिडल क्लास आणि श्रीमंत भरतात आणि इनडायरेक्ट टॅक्सेस सर्वजण भरतात. पण इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे गरिबांवर बोजा कमी असला पाहिजे, श्रीमंतांवर जास्त असला पाहिजे. मग आता इथं आता याच्यामध्ये काय केलं आपण, गरिबांचाही बोजा कमी करून टाकला. म्हणजे 3 लाखापर्यंत इन्कम टॅक्स लागत नाही आणि 7 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर इन्कम टॅक्स 0 आहे. व्यवस्थित लक्षात घ्या, 7 लाख किंवा त्या खाली जर उत्पन्न असेल इन्कम टॅक्स 0 आहे. पण ते जर 8 लाख रुपये उत्पन्न असेल तर मग तुम्ही इन्कम टॅक्स ब्रॅकेटमध्ये आले. मग तुम्हाला 3 लाख ते 5 लाख, 5 लाख ते मग ते ब्रॅकेट काय होईल, चेंज होईल. ओल्ड वेगळी आहे, न्यू वेगळी आहे. इथं लक्षात घ्या. फक्त 2016-17 एक वर्ष असं होतं की ज्यात इनडायरेक्ट टॅक्सपासून रेव्हन्यू डायरेक्ट टॅक्सपेक्षा काय आला होता, जास्त. पण साधारणतः प्रत्येक वर्षी काय असते, डायरेक्ट टॅक्सपासून कलेक्शन जास्त असते. म्हणून 2016-17 हे अपवादात्मक वर्ष, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. हां, मग इथं जे आहे तर ओव्हरऑल जे आहे तर आपण काय केलेलं आहे आता की त्यात काय बदल केलेले आहे ते आपण तर बघू आपण. ठीक आहे. ठीक आहे. रुपया कसा आला, रुपया कसा गेला, हा भाग आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. ठीक आहे. आता हा एक प्रश्न परीक्षेला येऊ शकते. ठीक आहे. आपण जर ओव्हरऑल ॲलोकेशन ऑफ स्पेसिफिक मिनिस्ट्री म्हणजे पैसे सर्वात जास्त कोणाला भेटतात तर मंत्रालयानुसार ज्यांना हा प्रश्न परीक्षेला येऊ शकते. सर्वात जास्त बाउंड टू हॅपन काय, 5.9 लाख कोटी कोणाला भेटतात तर जे आहे संरक्षण मंत्रालयाला. मिनिस्ट्री ऑफ रोड अँड ट्रान्सपोर्ट हे 2 आहे, 2.7 लाख कोटी, डायरेक्ट एकदम कमी. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ रेल्वे म्हणजे डिफेन्स नंतर रोड, रोड नंतर रेल्वे आणि रेल्वे नंतर काय असते, कन्झ्युमर अफेअर, फूड. ठीक आहे, म्हणजे जे आहे कन्झ्युमर अफेअर, फूड पब्लिक डिस्ट्रीब्युशन, PDS योजना. आणि त्यानंतर कोणतं आहे, गृह मंत्रालय. ठीक आहे. म्हणजे हे 5 किंवा 4 काय करा वरचे लक्षात ठेवा. हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो. ठीक आहे. हां, आता जे आहे ठीक आहे, याच्यामध्ये जे आहे फार जास्त काही महत्त्वाचं नाही आहे. ठीक आहे. रेव्हन्यू रिसिप्ट्स आणि जे आहे कॅपिटल रिसिप्ट्स. ठीक आहे. ओव्हरऑल जर रेव्हन्यू रिसिप्ट जर बघितल्या, ठीक आहे, 2000 जे आहे 22-23च्या तर हे रेव्हन्यू रिसिप्ट दिसतात तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे जे आहे 23 हे 22 लाख कोटी आहे. आणि इकडे कॅपिटल रिसिप्ट किती दिसतात, कमी दिसतात. कॅपिटल रिसिप्ट जे आहे किती आहे सध्या इथं 18.7 रिसिप्ट. म्हणजे कॅपिटल रिसिप्ट कमी असतात. रेव्हन्यू रिसिप्ट म्हणजे महसुली जमा जास्त असतात, भांडवली जमा कमी असतात. ओव्हरऑल एक्सपेंडिचर जर बघितलं, ठीक आहे, तर महसुली खर्च जास्त असतो, भांडवली खर्च कमी असतो. पहिल्याच लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी बघितलं. ठीक आहे. आणि हा आपण भांडवली खर्च काय केला आहे, 33% वाढवलेला आहे. महसुली खर्च कमी करण्यावर भर देत आहे आपण. म्हणजे इट्स अ गुड साईन. ठीक आहे. असं मग आता इथे जे आहे आता एक महत्त्वाचा जे प्रश्न जे राहिलेला आहे, ठीक आहे, ओव्हरऑल जर आपण समजा आता
टॅक्सेशन हा विषय जर बघितला, ठीक आहे, टॅक्सेशन, तर डायरेक्ट टॅक्समध्ये काय केलेलं आहे आपण की जे टॅक्स रेट जे आहे ते काय केलेलं आहे, चेंज केलेले आहे, ठीक आहे, टॅक्स रेट. आता एक लक्षात घ्या इथं, ठीक आहे. आता इन्कम टॅक्स जर आपण बघितला, इन्कम टॅक्स, त्याचे ब्रॅकेट कसे आहे, जुन्या ब्रॅकेट आपण ओल्ड पाहू आणि त्यानंतर जे आहे ना न्यू पाहू, ओल्ड अँड न्यू. आता ओल्ड अँड न्यू यामध्ये खूप सारे बदल केलेले आहेत. तर पहिलं कसं होतं, 0 ते 2.5 लाख, 2.5 लाख ते 5 लाख, 5 ते 7.5, 7.5 ते 10, 10 ते 12.5 आणि 12.5 ते 15 आणि 15च्या वर 1 2 3 4 5 6, म्हणजे असे इथपर्यंत 6 होत्या, आता आपण त्याला 5 केलेल्या आहे. इथपर्यंत किती 6 होत्या, तर किती केल्या, ब्रॅकेट 5 केलं आहे. आता आपण काय केलं आहे, तर याला 0 ते 3 लाख, 3 ते 6 लाख, 6 ते 9, 9 ते 10, 9 ते 12 आणि 12 ते काय केलं आहे, 15. एक ब्रॅकेट काय केली, कमी, आणि 15च्या वर, ठीक आहे. आता 0 ते 3 लाख जे आहे इन्कम टॅक्स किती आहे, 0%, ठीक आहे, 0%. मग इथं काय केलेलं आहे आपण, ठीक आहे, इथं किती घेतलेला आहे इन्कम टॅक्स, 5%, इथं 10%, इथं 15%, ठीक आहे. इथं किती घेतलेलं आहे, 15, इथं घेतलं आहे 20 आणि इथं 12 ते 15, 12 ते 15, ठीक आहे. इथं जे आहे आपण 0, तर 3 ते 6 5%, 10 15 20, इकडे 25 आणि 15 लाखाच्या वर काय घेतलेलं आहे आपण, 30%, ठीक आहे. इथं ठीक आहे. आता इथे एक लक्षात घ्या बघा, 15 लाखाच्या वर काय घेतलं आपण, 30%. आता याच्यात 50 लाख, त्यानंतर 1 करोड, 2 करोड, 3 करोड, 4 करोड, 5 करोड आणि त्यापेक्षा जास्त, ठीक आहे. आता हे जे ब्रॅकेट जे असतात, आता इथं काय केलेलं आहे आपण, जर इथं पहिले काय केलं होतं आपण, पहिले इथं 5 लाखापर्यंत जर उत्पन्न असेल तुमचं, तर तुम्हाला इन्कम टॅक्स किती पडेल, 0%, ठीक आहे. पण तुमचं जर 6 लाखापर्यंत असेल तर मग तुम्हाला ज्यांना कुठून टॅक्स लागेल, 2.5 लाखापासूनच टॅक्स लागेल. इथं ज्यांना आता काय केलं, 7 लाखापर्यंत जर इन्कम असेल तुमचं, तर तुम्हाला इन्कम टॅक्स किती लागेल, 0%, ठीक आहे, 0% इन्कम टॅक्स लागेल. परंतु, ठीक आहे, परंतु आता इथं एक लक्षात घ्या, 7%, जर समजा 8 लाख असेल तर 3 ते 6 5% पडेल आणि 6 ते 9 किती पडेल, 10%, असा इन्कम टॅक्स लागेल. मग इथं जे एक लक्षात घ्या की आता 50 लाखाच्या वर जर उत्पन्न असेल, लक्षात घ्या बघा, आता इथून बघा, इथून जेव्हा टॅक्स लागतो तर प्रत्येक वेळेस ज्यांना 4% हेल्थ अँड एज्युकेशन सेस लागतो, प्रत्येक वेळेस 4% हेल्थ अँड एज्युकेशन सेस, आणि हेल्थ अँड एज्युकेशन सेस सुरुवातीपासूनच लागतो, ठीक आहे. आपण जर ओव्हरऑल जर समजा इन्कम टॅक्स ब्रॅकेट जर समजा बघितले आपण, तर आपल्याला जे आहे ना सुरुवातीपासून लागतो, हे गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे ओव्हरऑल जे आहे, म्हणजे न्यूजपेपरमध्ये जर समजा एखादा पॉईंट माझा मिस झाला मला बघू द्या, ठीक आहे. तर यामध्ये काय बदल केले तर, ठीक आहे, ठीक आहे, 12 ते 15 20%, ठीक आहे, 15-20%, आणि हे जे आहे 25% काय केलं, हे 12 ते 15 20% केलेलं आहे. आणि 15 लाखाच्या पुढे ज्यांना डायरेक्ट काय केलं आहे, 30% आहे. म्हणजे हा एक ब्रॅकेट याच्यातला काय केला, काढून टाकला आहे. म्हणजे 25% वाला जो ब्रॅकेट काय काढलेला आहे, जो पहिले होता, ठीक आहे. पहिलेचा जो टॉपिक होता तो कसा होता, ते वेगळा होता, ठीक आहे. मग इथं 5.5 ते 7.5, 7.5 ते 10 असे ब्रॅकेट होते. आता काय केलं आहे, नवीन ब्रॅकेट आलेला आहे. 15 लाखाच्या वर असेल, 12 ते 15 असेल तर 20%, आणि 15 लाखाच्या वर असेल तर 30%. आता इथं कसं व्हायचं, आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या. आता मी जे आहे ना तुम्हाला एक, ठीक आहे, ठीक आहे. आता इथे लक्षात घ्या बघा, आता इथं इथं ज्यांना प्रत्येक ठिकाणी 4% सेस लागत असते, प्रत्येक ठिकाणी 4% सेस हा सुरुवातीपासून लागतो. हेल्थ एज्युकेशन सेस किती आहे, 4%. पण जो सरचार्ज जो असतो, अधिभार, हा 50 लाखानंतर लागतो, 50 लाखानंतर. 50 लाखानंतर किती लागतो, 10%. 1 कोटी नंतर किती लागतो, 15%. 2 कोटी नंतर वाढत जातो, आणि या 5 कोटी नंतर जर समजा उत्पन्न वाढलं तर 30% इन्कम टॅक्स,
4% सेस आणि सरचार्ज हा किती लागतो इथं 37% सरचार्ज लागतो. 5 कोटीच्या वर जर उत्पन्न गेलं, लक्षात घ्या, हा पॉईंट परीक्षेला येऊ शकतो बरं का. ठीक आहे, हा प्रश्न येऊ शकतो. हे बघा, 5 कोटीच्या जर वर उत्पन्न गेलं तर इन्कम टॅक्स किती 30%, 4% हेल्थ अँड एज्युकेशन सेस आणि 37% सरचार्ज लागतो. म्हणजे हे या सर्वांची जर बेरीज केली तर हायेस्ट इन्कम टॅक्स भारतामध्ये जे आहे या सर्वांची बेरीज केली, ठीक आहे, तर 42 पॉईंट काय 76% आहे जवळपास. हा सर्वात हायेस्ट इन्कम टॅक्स इन द वर्ल्ड आहे इंडियामध्ये. म्हणजे 5 कोटीच्या वर जर असेल तर काय हायेस्ट. आता काय केला, हा 37% सरचार्ज काय केला, कमी केला. आणि हा 37% सरचार्ज हा किती केला आता 25%. किती केला व्यवस्थित लक्षात घ्या, हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो बरं का. ठीक आहे, 25% केला. आणि हा जो आहे 42.76% हे जो सर्वात जास्त इन्कम टॅक्स होता तो आता कितीवर आलेला आहे 39%वर आलेला आहे. 39%. एक गोष्ट लक्षात घ्या, समजा 100 रुपये तुमचं इन्कम असेल, 100 रुपये, त्याच्यावर 30% जर इन्कम टॅक्स लागत असेल, 30% म्हणजे किती रुपये झाला 30 रुपये इन्कम टॅक्स झाला. जो मेन टॅक्स असतो ना तो टॅक्सच्या मेन टॅक्स जो असतो ना तो अमाऊंटवर लागत असतो. आणि जे हे सेस आणि सरचार्ज जे असतात, सेस आणि सरचार्ज ज्याला म्हणतो उपकर व अधिभार, हे त्याच्या टॅक्स अमाऊंटवर लागत असतात. आता हे 30 रुपये काय टॅक्स अमाऊंट आहे, मग यावर 4% काय लागेल सेस लागेल. कशावर 30% म्हणजे किती झाले 1.2, 4 त्रिक 12, 1.2 रुपीज काय झाले, हा झाला सेस हेल्थ अँड एज्युकेशन उपकर. आता किती झाले हे 31.2. आता या 31.2 वर काय लागेल सरचार्ज लागेल. आता हा सरचार्ज समजा किती आहे, समजा हा 37% होतो, आता किती केला तो 25%. ठीक आहे, मग समजा हे उत्पन्न जर समजा 50 लाखाच्या वर असेल, 50 लाखाच्या वर, तर सरचार्ज किती लागला असता 10%. मग 10% कोणाच्या, ठीक आहे 10% सरचार्ज. 50 लाखाच्या वर असेल तर सरचार्ज किती 10%. 1 कोटीच्या वर असेल तर 15% आणि त्याच्यावर असलं 20%. म्हणजे असं वाढत वाढत जाय. 5 कोटीच्या वर असेल तर सरचार्ज किती लागतो 37%. म्हणजे श्रीमंताचं उत्पन्न जेवढं वाढतं त्याच्यापेक्षा टॅक्सचा बोजा त्याच्यापेक्षा काय होतो जास्त वाढतो. याला म्हणतात उत्पन्नामधील विषमता कमी करण्यासाठी श्रीमंतावर जास्त बोजा लावा आणि कर प्रणाली प्रगतिशील बनवा. प्रोग्रेसिव्ह टॅक्स म्हणतात त्याला. ठीक आहे, इथं 10% कोणाच्या 31.2च्या किती झाले मग 3.12. मग हे कर किती होईल 3.12 म्हणजे किती झाले 34.4. एवढा टॅक्स भरायला लागेल. म्हणजे सेस आणि सरचार्ज मेन अमाऊंटवर लागत नसते, टॅक्स अमाऊंटवर लागत असते. ठीक आहे, मग हे जर इफेक्टिव्ह टॅक्स आहे तुम्हाला जर विचारलं की भारतात सर्वात इफेक्टिव्ह इन्कम टॅक्स किती आहे, म्हणजे सर्वात शेवटचा, तर 42.76%. आता तो किती झाला 39%. का सरचार्ज काय केला कमी केला. म्हणजे इथं श्रीमंतालाही फायदा दिला, मिडल क्लासलाही फायदा दिला, आणि इथं जे आहे जे लोअर क्लास आहे तर त्याला 2.5 लाखापर्यंत 0% होतं, तर 3 लाखापर्यंत काय केलं 0% इन्कम टॅक्स. पहिले 5 लाख होतं, 5 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर 0% पडायचा, आता 7 लाख रुपये केला. म्हणजे लोअरलाही मदत केली, मिडललाही मदत केली आणि हायरलाही. तर असं फायदा त्याचा जे आहे ओव्हरऑल दिसतो. ठीक आहे, मग अशा प्रकारे हा जो एक महत्त्वाचा काय बजेट आहे, तर या बजेटमध्ये जे आहे बरेचसे जे आहे काही कन्सेप्ट जे आहे जवळपास सर्वच कन्सेप्ट जे आहे मी कव्हर केलेले आहे. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, 2020-21मध्ये 9.2% FD होती, हे लक्षात घ्या. कॅपिटल एक्सपेंडिचर 33% वाढवला. ठीक आहे, आता तो जवळपास एक कॅपिटल एक्सपेंडिचर 4.5% झालेला आहे. त्यानंतर जे आहे ठीक आहे इन्कम टॅक्स 42 जे आहे 74%, सॉरी 42.74%. हेल्थ एक्सपेंडिचर किती केला, यामध्ये एखादा आकडा येऊ शकतो परीक्षेला 89,155 कोटी. आणि शिक्षणावर खर्च किती आहे 1,12,898.91 कोटी. ठीक आहे, शिक्षणावरचा खर्च 8%ने, आरोग्यावरचा खर्च जे आहे 13%ने वाढवला. तर असं ओव्हरऑल जे काय महत्त्वाचं आहे. काही योजनांचा खर्च काय केला खूप जास्त वाढलेला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेवरचा खर्च 172%ने वाढवला, 172%ने. तो किती केला आहे 54,487 कोटी, 54,487 कोटी. PM किसानचा खर्च काय केला आहे कमी केलेला आहे. नरेगाचा खर्च काय केला आहे कमी केलेला आहे, नरेगा. त्यानंतर सबसिडीज जे आहे 28.2%ने काय केलं आहे कमी केलेलं आहे, 28.2%ने. ठीक आहे, असा एक भाग आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे जे आहे तर हा जे आहे महत्त्वाचा भाग आहे. तर यामध्ये जे आहे इंडियन एक्सप्रेस, त्यानंतर द हिंदू आणि लोकसत्ता यामधले सर्व महत्त्वाचे पॉईंट्स काय केलेले आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, कुठलाही पॉईंट काही मिस झालेला नाही, परंतु ओव्हरऑल जे आहे ठीक आहे या पॉईंटचा तुम्ही प्री मेन्समध्ये वापर करू शकता. ठीक आहे, बघूया मला एखादा काही पॉईंट मिस वगैरे नको व्हायला. ठीक आहे, परंतु मंत्रालयानुसार जे आहे तुम्ही लक्षात ठेवा, लिथियम आयन बॅटरीसाठी 2 मटेरियल सांगितले ते बघून घ्या. त्यानंतर जे आहे
ठीक आहे. ओव्हरऑल जे आहे काही एखादा पॉईंट मिस झाला तर नंतरच्या ज्या मिस तर कुठलाच झाला नाही, जास्तीत सर्व पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. आता या बजेटमध्ये ज्या योजना नमूद आहेत त्या योजना थोड्या डिटेलमध्ये करा आणि जे पॉईंट बदलले इन्कम टॅक्समध्ये जे काही बदल झाले त्यामुळे जुनं इन्कम टॅक्स सिस्टम कसं होतं ते सुद्धा काय करा, पहा. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे आहे हा अर्थसंकल्प आहे. तुमच्या सर्वांच्या अभ्यासाला जे आहे जास्तीत जास्त प्रश्न यामधनं पडो आणि लवकरात लवकर तुमची पोस्ट निघो, सर्वांना अर्थपूर्ण जे आहे करिअर प्राप्त हो. तर इथे जे आहे मी माझ्या अर्थव्यवस्थेच्या सिरीजला इथं कॉमा घेत आहे, कारण की नंतर ही लेक्चर सिरीज सुरू राहील अर्थव्यवस्थेच्या चालू घडामोडी, संविधानाच्या, त्यानंतर महत्त्वाचे पॉईंट. तर जे आहे सर्वांना रिक्वेस्ट आहे की हे लेक्चर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे सर्वांनाच फायदा होईल. आता यामध्ये मी जे आहे गव्हर्नमेंटचा स्टँडर्ड डाटा घेतला, त्यामुळे याच्यातल्या काही गोष्टी महत्त्वाच्या नसतात म्हणून मी त्यावर एक्सप्लेनेशन टाळलं. परंतु एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय महत्त्वाचं आहे, प्री मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू काय बदल झाले ते आपण डिस्कस केले. ओके. आता या बजेटमध्ये ज्या गोष्टी नमूद आहे त्याचं बॅकग्राऊंडसुद्धा तुम्ही काय करा, बघा जेव्हा तुम्ही पारंपरिक अभ्यास करता तेव्हा, कारण की त्याच अनुषंगाने परीक्षेला काय होणार आहे, प्रश्न येणार आहे. ठीक आहे. मग भरडधान्याची नाव काय करा, पाठ करा. ओके. इथं कॉमा घेतो. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय भारत.